सगळ्यात अवघड असतं एका भाषेतील टॉप 10 चित्रपट शोधणं आणि त्याही पेक्षा अवघड असतं त्या चित्रपटांना क्रमानं मांडणं. ही फक्त टॉप 10 चित्रपटांची लिस्ट नाही, तर मराठी चित्रपटांचा प्रवास आहे, जिथे प्रत्येक चित्रपटाने इतिहास घडवलाय. अजून बरेच चित्रपट आहेत जे मास्टरपीस असून सुद्धा टॉप 10 मध्ये घेता आले नाहीत. त्यांच्याबद्दल सुद्धा आपण नंतर बोलणारच आहोत. पण सध्या हे टॉप 10 चित्रपट बघू, ज्यांना मराठी सिनेमाचा आधारस्तंभ म्हणतात. आणि या सर्व चित्रपटांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ज्यावर क्लिक करून तुम्ही चित्रपट बघू शकता. 10 नंबरवर आहेत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्यानं पहिल्यांदा 25 कोटी रुपयांचा टप्पा गाठला होता आणि पुढचे 4 वर्ष म्हणजे दुनियादारी येईपर्यंत 25 कोटींचा विक्रम मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाच्या नावावर होता. ही एका दिनकर नावाच्या सामान्य मराठी माणसाची स्टोरी आहे, जो आयुष्यात सतत अपमान आणि संघर्ष सहन करीत असतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन तो स्वतःची ओळख आणि आत्मसन्मानासाठी उभा राहतो. चित्रपटात सचिन खेडेकर मुख्य भूमिकेत असून महेश मांजरेकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत. 9 नंबरवर आहे कट्यार काळजात घुसली. हा फक्त सिनेमा नाही, तर भारतीय शास्त्रीय संगीताचा आत्मा आहे. चित्रपटात सुबोध भावे आणि सचिन पिळगावकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळते आणि चित्रपटातील एक एक गाणे असे आहेत की थेट काळजाला भिडतात. हा चित्रपट फक्त क्लासिकल म्युझिकमुळेच नव्हे, तर सेट डिझायनिंग, कलाकारांची ऍक्टिंग आणि अजून बरेच असे रिझन आहेत ज्यामुळे हा चित्रपट मास्टरपीस आहे. याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. 8 नंबरवर आहे दशावतार. ऑस्करच्या सर्वसाधारण नामांकने आधीच स्थान मिळवणारा पहिला, तसेच ऑस्करच्या स्क्रीनर रूम मध्ये दाखवण्यात येणारा सुद्धा हा पहिला मराठी चित्रपट आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत असून त्यांनी बाबुली मिस्त्री नावाचं कॅरेक्टर प्ले केलंय. बाबुली हे कोकणातील एक पारंपरिक लोककला सादर करणारे एक नाट्य कलाकार असतात आणि त्यांना त्या नाटकाचे प्रचंड वेड असते. पण त्यांच्या वाढत्या वयामुळे डॉक्टर, गावातील लोक तसेच त्यांचा मुलगा माधव ते बंद करण्यासाठी आग्रह धरतात. पण बाबुली कोणाचे ऐकायला तयार नसतात. अखेर शेवटी बाबुली माधवला वचन देतात की महाशिवरात्रीचं नाटक हे त्यांच्या आयुष्यातील शेवटचं नाटक असेल. पण त्या महाशिवरात्रीला शेवटच्या नाटकादरम्यान असं काय होतं ज्यामुळे बाबुलीच्या आयुष्यात उलथापालथ होते. मित्रांनो, हा ऑस्कर पर्यंत गेलेला चित्रपट आहे आणि सध्या तो झी5 वरती फ्री आहे. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. 7 नंबरवर आहे नटरंग. या चित्रपटाला 2010चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. गुन्हा हा साधा पण मेहनती माणूस असतो, पण अभिनयाची आवड असल्यामुळे स्वतःचा तमाशाचा फड उभा करतो. पण तो फड चालवण्यासाठी स्वतः नाच्याची भूमिका स्वीकारतो, पण त्यासोबत त्याला समाजाचे टोमणे, अपमान आणि संघर्ष बक्षीस म्हणून मिळतो. हा चित्रपट कलाकाराच्या त्यागाची, स्वप्नांची आणि समाजाच्या दुटप्पी विचारांची भावनिक कथा आहे. चित्रपटातील वाजले की बारा, अप्सरा आली, खेळ मांडला हे गाणे आजही सुपरहिट आहेत. 6 नंबरवर आहे श्यामची आई. साने गुरुजींच्या प्रसिद्ध साहित्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला 1954चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाची संपूर्ण कथा साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणी आणि त्यांच्या आईने दिलेले संस्कार यावर आधारित आहे. श्यामची आई फारशी शिकलेली नसताना सुद्धा दैनंदिन जीवनातील अनुभवातून ज्या छोट्या छोट्या गोष्टी ती श्यामला शिकवते ते पाहायला फारच सुंदर वाटतं. याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नंबर 5 वर आहे नटसम्राट. हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याने पहिल्यांदा 50 कोटींचा टप्पा पार केला होता. हा चित्रपट कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकावर आधारित असून अभिनयातून निवृत्ती घेतलेल्या कलाकाराचं दुःख चित्रपटात बघायला मिळतं. नाना पाटेकर मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केलं होतं. चित्रपटात नाना पाटेकरांची ऍक्टिंग, डायलॉग्स एवढे जबरदस्त आहेत की थेट काळजाला भिडतात. जेव्हा तुमच्याकडे 2.5-3 तास असतील, मन शांत असेल आणि तुम्हाला वाटेल की आज काहीतरी वेगळं बघू, वेगळं अनुभवू, तेव्हा तुम्ही माझ्या सांगण्यावर नटसम्राट हा चित्रपट बघा. याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. नंबर 4 वर आहे अशी ही बनवा बनवी. हा पहिला मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट आहे ज्याने पहिल्यांदा 1 कोटींचा टप्पा गाठला होता आणि आजही या चित्रपटाची क्रेज किंचितही कमी झालेली नाही. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जबरदस्त कॉमिक टायमिंगमुळे आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो. तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा हा आवडीचा चित्रपट असल्याचं ते बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगतात. हा मराठीमधील एकमेव चित्रपट आहे जो किती वेळा पाहिला तरी बोर होत नाही. सोशल मीडियावर याचे मीम्स आजही खूप व्हायरल होतात. चित्रपटाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, नक्की आवर्जून पहा. नंबर 3 वर आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी. हा चित्रपट भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित असून चित्रपटात 1993 साली निर्माण केलेला भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र. या चित्रपटाच्या निर्मितीमागील आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक अडथळ्यावर मात करत चित्रपट निर्मितीची त्यांची धडपड बघायला मिळते. तसेच या चित्रपटाला 2009च्या राष्ट्रीय पुरस्कारासोबत इतर 14 पुरस्कार मिळाले. एवढेच नव्हे तर 2009 साली हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला असून चित्रपटाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलं होतं. हा चित्रपट पाहण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नंबर 2 वर आहे पिंजरा. इतिहासात पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटामुळे बॉलिवूडला स्वतःचे 4 चित्रपट पुढे ढकलावे लागले होते. 1972 साली पिंजरा या चित्रपटाची प्रचंड क्रेज होती. पुण्यामध्ये हा चित्रपट तब्बल 134 आठवडे चालला होता आणि विशेष म्हणजे हा पहिला मराठी रंगीत चित्रपट होता. 1972 साली या चित्रपटाने 92 लाख रुपये कमवून इतिहास रचला आणि पुढचे 20 वर्ष कोणताच मराठी चित्रपट 92 लाखापर्यंत पोहोचू शकला नाही. चित्रपटात एका सरळ मार्गी चालणाऱ्या प्रतिष्ठित आदर्श शिक्षकाची कथा पाहायला मिळते, ज्यामध्ये तो शिक्षक तमाशामधील एका महिला कलाकाराच्या नादी लागून आपलं संपूर्ण आयुष्य, तत्व आणि प्रतिष्ठा गमावून बसतो. चित्रपट पाहण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि 1 नंबरवर आहे श्वास. असा एक मराठी चित्रपट ज्याला ऑस्करला पाठवण्यासाठी फक्त अमिताभ बच्चनच नव्हे तर संपूर्ण देशाने स्वतःच्या खिशातून पैसे दिले होते. त्या सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या चित्रपटाचं नाव आहे श्वास.
श्वास हा भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट होता. हा फक्त चित्रपट नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख निर्माण करून देणारा म्युझिकल इमोशनल मास्टरपीस आहे. याच चित्रपटाने मराठी सिनेमाचा 50 वर्षाचा दुष्काळ संपवला. 1954 नंतर पहिल्यांदाच कोणत्या तरी मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आणि एक नव्हे तर 2 राष्ट्रीय पुरस्कार आणि त्यासोबत इतर 2 डझन पुरस्कार जिंकले. एका निष्पाप नातवाचा जीव वाचवण्यासाठी त्याचे दोन्ही डोळे काढावे लागणार. हे क्रूर सत्य त्याचे आजोबा त्याला कसं सांगतात, तर हीच आहे डोळ्यात पाणी आणणाऱ्या श्वास चित्रपटाची काळी झेलावून टाकणारी गोष्ट. हा चित्रपट आवर्जून पहा. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला या व्यतिरिक्त कोणत्या चित्रपटाची लिंक पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.